बघा ना पाणी. हाय मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 2 जुलै आणि आज पावसाचा अलर्ट आहे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये. सर्व शाळा वगैरे बंद आहेत आणि आमचे एकटा आपण आज घरीच आहे. तर कंटाळा आला आहे घरीच. एवढा पाऊस पडतोय ना, सांगून फायद्यात नाही. आता कमी झालाय. काल पण भरपूर पाऊस होता आमच्याकडे. जिकडे तिकडे पूर, तुमच्या तिकडे पण पूर असतील आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये. म्हणजे पावसाचा भयानक असं वातावरण आहे 2 दिवस आज वगैरे. आणि एकटा तिकडे बसलेले आहे आणि बघा दाराशी सगळं इकडे पाणी आहे. आणि आमच्या झोपड्याची हालत खूप बेकार झालेली आहे. आणि एकटा इकडे आहे बसलेली. बिजेत काय करू ग घरी. इकडे मासनी नांगा हेंडा लागे. तू अभ्यास करत आहेस ना? अभ्यास मस्त नीट कर. हाव काय करायला लागेल आहे तुम्हाला अभ्यास? 14 खडी इंग्रजी 14 खडी. पण तू हे कर पाठ. 15 काय 17 पर्यंत पाठ आहे? 15 पर्यंत. चालेल, ठीक आहे. अभ्यास करतो. घरीच अभ्यास करायचं. घरीच पोरांना असंच नाही खेळत बसवायचं. अभ्यास पण करायला लागायचं 2-3 तास तरी. तर मनी भरायचीस बायट निघला ना? चलत नाही मी हिंदाला. तर मित्रांनो, लाईटचं ना पावसाळी असंच प्रॉब्लेम. सतत जाते. मग मोबाईलला चार्जिंग नाही. अंधारात राहायचं. खूप कंटाळा येतो पावसाळ्याचे. आणि मित्रांनो, आता बघा इकडे बायकोने डोळे दुखवा लावला. हा पैसे नाही तर काय करायला लागेल. घरात लावायचं. भर ना लायला पैसे पण नाही मिळत. चमकत कसं कुठे कामावर नाही. चमकत कसं घर बसल्या. मग काय करू मित्रांनो, भरात लागत. आणि एकटाचा इकडे अभ्यास चालू आहे. एकट्याला पाडे कितीपर्यंत निघाला? 15 पर्यंत चालत ना दोन. तर कठीण हिला एक पाडा विचारून उभं येते का नाही. 15 पर्यंत येत ना? तू सांगलास ना. तर 14चं बोलून टाका. 12 कडे तुला इंग्लिश येत आहे ना थोडी थोडी? विद्यार्थी बेरीज गुन्हाकारची नाही शिकवेल ना अजून? गुन्हाकारची पण शिकवेल. गुन्हाकार भागाकार येईल. गुन्हाकार भागाकार आता येते. तू विचारून नागेल ना. लिहून तेच होतात सर्व. तेच म्हणजे प्रश्न तेच सर्व ना लिहून दाखवू. आता तुझा अभ्यास घ्यायला लागेल दररोज. पहिला मी अभ्यास घेत होता संध्याकाळी. सकाळी पण अभ्यास करायला लावायचा. 1 तास तरी अभ्यास. मित्रांनो, घरी पोरं असले घरी पोराकडून अभ्यास करून घ्यायलाच पाहिजे. आणि सुट्टीच्या दिवशी तर अभ्यास लावायला पाहिजे. सुट्टीच्या दिवशी नुसतीच खेळत बसतात ना इकडे तिकडे. आणि पाऊस बघा चालूच आहे. आज आपल्याकडे पालघर जिल्ह्यामध्ये पाऊस असल्यामुळे जास्त सुट्टी आहे शाळांना. एकट्याला तर माहित पण आहे आता ना सुट्टी. अचानक मध्ये सांगला काय शाळेत जायचं का नाही? पप्पा सांग पाणी फार आहे. सांग जायचं का नाही? म्हटलं आज सुट्टी आहे तुम्हाला. तर फार खुश झाली. खुश काय नाही, घरात बसून तरी अभ्यास तुला करायच लागेल म्हणून. पाकिटचे कोडक तुम्हाला 200 रुपये. हे पूर्ण पाकिट भरला काय? एवढंच आहे. थोडंच आहे ना? लवकर भर ना. बरं मी भरून ना काय. तारेला गुफायचे मित्रांनो. ही तार बघू शकता. एवढे चमकतात ना काय डोळे लगेच खराब होतात. कसं करत ना? मला पण करता येतं. कसं काय फारच फिरगाट बसता नाही भरायचे. कसं मला नाही समजत. थांबतो असं कटिंग करायचं. चमक असा डॉली होता असा फिरवायचा दोनदा म्हणजे आता तुम्ही मारा पाहिजे. नको मला नाही. मग डॉले फार दुखत. पावडर टाक. काहीतरी पावडर टाकून ना असं बनवायचं. मग गज भरले नाही. बघा शेताला किती पाणी भरून येत आहे. तर मित्रांनो, आता असं चिखलाला जावं लागेल.
तर मित्रांनो, होडाला गेला होता पूर बघायला. तर पूर भरपूर आहे, शेताला पाणीच पाणी. तुमच्याकडे किती पूर होता नक्कीच कमेंट करा. आत्ता थोडा थोडा पाऊस कमी झालेला आहे. पाऊस पडत नाही, भरपूर पाऊस आता पडायला लागलेला आहे. आमच्याकडची घरं बघा, आमच्या इकडे जास्त झोपडपट्ट्याचे आहेत. आणि मित्रांनो, इकडे बघा, पावसात माल तसाच सडत आहे. एका गोणीमधून किती खराब निघाला होता, तसाच सडत आहे, अजून नाही विकला. आणि गाडी पण तिकडे तशीच सडत आहे. आता 12-15 दिवस झाले असतील गाडी तशीच पावसात सडत आहे. डोक्याला खूप संतापच आहे. माल कधी हा विकेल, अजून 3-4 ठिकाणे आहे. जेव्हा माल विकेल तेव्हा मला पैसे भेटतील आणि थोडेफार मी घरावर इन्व्हेस्ट करेन, गाडी चांगली करेन, परिवारासाठी लागणारा खर्च उचलेन. तर डोक्याला संतापच आहे सध्या, पैसे नाही मिळत मित्रांनो. मी लिली लावलेली ते बघा, मस्त आता झालेले आहे. आणि याला कड्या सुद्धा आलेल्या आहेत. ते बघा, हे दांड आलेले आहेत, भरपूर दांड आलेले आहेत. ते बघा, नवीन नवीन दांड निघा लागले. हे बघा, पाऊस आता थोडा 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 कमी व्हायला लागलेला आहे. आणि बायको इकडे भांडी घसा लागले आहे. सत्री किन्ना होय, सत्री किन्ना घसायची ना. सत्री आणली आहे हा, देऊ काय? कोठे जाईल तिकडे, हिंडू नको पाणीत. मित्रांनो, इकडे बघा, मी अर्गले पाक तयार करून ठेवलेले आहेत खाडीत जाण्यासाठी, चिंबोरे पकडण्यासाठी. पण पाऊस नाही थांबत. हे चिंबोरीला खायला मी सुक्क मावर बांधलेलं आहे खाणं. बघू शकता, 8-10 आहेत. हे अर्गले मी तयार करून ठेवलेलं आहे. म्हटलं पाऊस थांबेल तर चिंबोऱ्या पकडायला जाऊ. पण ओहडाला भरपूर पूर आहे. पूर जास्त असल्यामुळे चिंबोऱ्या नाही लागत सांगतं. एकदम स्लो पाणी पाहिजे तेव्हा चिंबोऱ्या चरायला निघतात. तर पाऊस थांबला ना तर नक्कीच मी चिंबोऱ्या पकडायला जाणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ तो पाहायला भेटेलच. तर मित्रांनो, आता पाऊस थोडा थोडा कमी होत चाललेला आहे. पाऊस कधी कमी होतोय, ओहडाला पूर कधी कमी होतोय ना, मी चिंबोऱ्या कधी पकडायला जाऊ असा माझा प्लॅनिंग आहे. खास करून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी दिवसा चिंबोऱ्या पकडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तुम्हाला चांगल्या पद्धतीने व्हिडिओ शूट करून दाखवण्याचा माझा विचार आहे. तर पाऊस एकदम कमी झाला, पूर कमी झाला तर मी नक्कीच चिंबोऱ्या पकडायला जाईन. तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ येईल तर नक्कीच बघजाच. आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवू. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. आम्हाला पुढे नेण्यासाठी तुमचा सपोर्ट हवा आहे. गरीब फॅमिलीला सपोर्ट करा, हाईप सुद्धा करा, लाईक करा आणि चांगला कमेंट करा. चला मित्रांनो, पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय.